तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अनेक मुद्द्यांवर तुफान बॅटिंग केली। कधी नर्मविरोधी शैलीत, कधी कानपिचक्या घेतल्या, तर कधी कलाकारांना कानमंत्र दिला, तर कधी राजकीय नेत्यांचे कानही पकडले। इतकंच नाही तर राज ठाकरे यांनी गुजराती आणि मारवाडी लोकांवर मोठं भाष्य केलं। अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या संमेलनात राज ठाकरे यांची मुलाखत झाली। यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। आपल्याकडे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी 28 किल्ले दिले, 28 किल्ले का दिले? जमीन, सो भूगोल हा काबीज करण्यासाठी ज्या लढाया झाला त्याला आपण इतिहास म्हणतो। क्या बात। आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे। महाराष्ट्राची जमीन पूर्वी युद्ध करून तरी घेतली जायची, आता ती तुम्हाला कळत पण नाही, इतक्या चालाखीने विकत घेतली जाते। आज आम्ही आमची जमीन घालून बसतोय। आता मी कालच बोललो, मी तो शिवडी नावाशिवाय रस्ता होतोय, रायगड जिल्हा पहिला बर्बाद होणार, कारण आमचं लक्षच नाहीये। बाहेरचे लोक येत आहेत, जमिनी विकत घेत आहेत, खरेदी करतायत, आमचाच माणूस तिकडचा एक तर तिकडे नोकर म्हणून राहील किंवा रायगड जिल्हा सोडायला लागेल। तीच परिस्थिती पुण्याची झालेली आहे। पुण्यामध्ये तर मी गेले अनेक वर्ष येऊन सांगत होतो की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला, पुन्हा बर्बाद व्हायला वेळ पण लागणार नाही। जातीपाती आणि असल्या फालतू गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा उत्तर प्रदेश, बिहार आणि या भागाची काय अवस्था झाली आपण बघू शकता। आणि आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं चालू आहे, आता मराठी विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध हे, ह्याच्या विरुद्ध ते, हे नाही करत आहेत, हे कोणीतरी करवतंय, हे काहीतरी घडतंय, हे समजत नाही आपल्या लोकांना, पण हे कोणीतरी करवतंय। हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि आम्ही गाफील आहोत। मागे एकदा ते हे बोलले होते नाही का, कोण तुमचे एक राज्यपाल होते, की इकडचे जर समजा गुजराती मारवाडी हे जर समजा महाराष्ट्र सोडून गेले, महाराष्ट्र सोडून गेले तर काय होईल महाराष्ट्राचं? मी म्हटलं पहिल्यांदा ते त्यांचं राज्य सोडून आले का हे पहिलं विचारा ना त्यांना। त्यांना त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्रात यावं असं वाटलं, कारण महाराष्ट्रामध्ये जी मशागत केलेली जमीन आहे मराठी माणसांनी, बौद्धिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या जी मशागत केलेली जमीन आहे ना, ती त्यांच्यासाठी पोषक होती, म्हणून ते महाराष्ट्रात आले। जा सांगा म्हणून जातील का बघा? तो माणूस आत्ता बसलेला आहे तिथे, तो काय कायमस्वरूपी बसलेला नाहीये, आणि त्याच्यावरती आता लोकांनी त्याच्यावरती जबाबदारी टाकली आहे म्हणून तो बसलाय। ही लोकांची जबाबदारी आहे ना, पण त्यांनी लोकांची जबाबदारी सांभाळणं गरजेचं आहे। या लोकांच्या गरजा आहेत, जनतेच्या गरजा आहेत, त्यांनी हाताळल्याच पाहिजेत। पण ते हाताळत नाही असं लक्षात आल्यावर प्रश्न असा आहे की साखर कारखान्यांना पैसे जावेत का न जावेत हा एक वादाचा विषय, नंतर बोलू। पण तिकडे जर समजा 2-2, 5-5 हजार कोटी रुपये जात असतील तर 500 कोटी रुपये नाट्यसंस्थेला यायला काय हरकत आहे? दरम्यान याच मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली, आणि ती म्हणजे लवकरच लता दीदींच्या गायकीबद्दल पुस्तक आणणार असून त्याचं काम सुरू असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं। पाहूया। त्यांचा फोन आला, मला म्हणाले हॅलो, म्हटलं बोलतोय। हॅलो, राज ठाकरे आहेत का? म्हटलं बोलतोय। हा राज, नमस्कार, मी लता। म्हटलं कोण लता? मला कसं कळणार, मला जर सांगा ना, की माझ्याशी फोनवरती या अंतरावरनं लता मंगेशकर बोलतायत। मग ते म्हणाले लता मंगेशकर। म्हटलं तुम्ही काय फोन केलात? मग मी नंतर तेव्हा त्यांना जाऊन भेटलो होतो, मग आमचे संबंध वाढत गेले, पुढे होत गेले। त्यांना मी त्यांच्यावरचं एक पुस्तक चालू आहे, माझं काम पुस्तकाचं, दीदींवरचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।